आज पंचकोनी गळा उलटा करून अगदी सोप्या पद्धतीने कशी डिझाईन करायची ते आपण बघूया। पहिला अस्तरचा भाग हा मेन फॅब्रिकवर उलटा व्यवस्थित करून ठेवून त्याला खालनं आणि गळ्याकडनं टीप मारून घ्यायची आणि ते पलटी करून कापड व्यवस्थित आपला पूर्ण ब्लाऊज सगळा व्यवस्थित उलटा करून घ्यायचा आणि ते उलटा करून घेतल्यानंतर मग आपलं पुढं डिझाईन करायचं काम चालू होणार आहे। तर आता बघा, आज कामगार दिन आहे, पण कामगार दिनाचा आपण कामगारांचा सन्मान करण्यासाठी कामगार दिन साजरा करतो। पण सरकारी कामगारांना सुट्टी असते, तसं आमच्या महिलांना किंवा घरातल्या स्त्रियांना काम करायला सुट्टी मिळते का? कामगार दिनानिमित्त सुट्टी असते म्हणून आम्हाला अजून जास्ती काम, कारण घरात पुरुष असतात, हे करून दे ते करून दे हे सगळं चालू असतं का नाही? मग तुमच्या घरात पण सुरू। आता आपण पुढच्या गळ्याचं कटिंग झाल्यानंतर उलटा केला की मग आता आपण पुढचं बघू। बघा व्यवस्थित आणि मग तुम्ही पण मला सांगा, काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये। व्यवस्थित उलटं करून घेण्यासाठी बारीक बारीक आपण खाचा मारून घ्यायच्या, म्हणजे कापड व्यवस्थित उलटं होतं। सगळी घरातली कामं उरकल्यानंतर आपलं काय काम असतं? शिवायला बसायचं। हे काम तर आमचं रोजचंच ठरलेलं आहे, त्याच्यामुळं आम्हाला काय कामगार दिन नाही आणि काही नाही। व्यवस्थित आपलं कपडे शिवून बसायचं आणि त्याला उलटं पलटं करत बसायचं, एवढंच आपलं काम। तर व्यवस्थित पूर्ण उलटं करून झाल्यानंतर आपण हे चौकोनी बारीक जे तुकडे केलेले आहेत त्याला घडी करून त्रिकोणी आकारात आपण पहिला सगळे तुकडे शिवून घ्यायचे। ते शिवून घेतलेले तुकडे अगदी व्यवस्थित पूर्ण बसतात, नाहीतरी तयार गळ्यावर असंच लावताना व्यवस्थित होत नाहीत, म्हणून हे पहिला सगळे शिवून घेतले आणि 1 इंचाच्या अंतरावर त्या सगळे तुकडे मी आतल्या बाजूला त्याचे कोने करून लावून घेतले। ते लावलेले तुकडे लांब लांब असतात, त्याच्यामुळं अजून आत मध्ये एखादा तुकडा लावून त्याला जवळ अशी डिझाईन मी करून घेतली। आणि ही डिझाईन अगदी सिंपल आहे आणि त्याला मणी जोडल्यावर लेस लावल्यावर ती इतकी छान दिसते, अगदी नवीन शिवणाऱ्यांनासुद्धा ती डिझाईन करायला सोपी जाते आणि हे एकदम व्यवस्थित असं फिनिशिंग येतं। हळूहळू व्यवस्थित पूर्ण आपल्याला ते सगळे त्रिकोण जोडून घ्यायचे आहेत आणि जोडल्यानंतर त्याची फिनिशिंग बघा इतकी छान होते। व्यवस्थित अगदी आपल्याला सगळं गळा पूर्ण तयार होतो आणि तो सगळं तयार झाल्यानंतरच मग आपण त्याला पुढं लेस लावायची। लेस लावताना कायम 2 वेळा टीप मारून घ्यायची, कारण लेस आपली रुंद असते, त्याच्यामुळं ती व्यवस्थित बसत नाही एक टीप मारल्यानंतर। बघा आता तुम्हाला आवडते का डिझाईन माझी?